नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, अखेर अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे राज्यातील पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत 5.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 535 कोटी रुपयाच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वितरण अखेर सुरू झालेले आहे, अशी माहिती देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या वाटपासंदर्भात एक संपूर्ण डिटेलमध्ये आणि महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केली होती, अशा केवायसी पूर्ण केलेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईची साठी पात्र असलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वितरण सुरू झालेलं आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये भरपूर शेतकरी पात्र झालेले 40 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। त्या शेतकऱ्यांना 5,500 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे, परंतु त्याच्यापैकी फक्त 5.5 लाख शेतकऱ्यांना 535 कोटी रुपयाचं अतिवृष्टीचं अनुदान अखेर वाटपाला सुरुवात झालेली आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर 10 डिसेंबर 2024 रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जी आर काढला होता। त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर एकंदरीत आपण त्या जी आर नुसार आपण जर पाहिलं तर जवळपास 26,48,247 शेतकऱ्यांना 2,920 कोटी 57,50,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर केलेली होती। परंतु आपण जर बघितलं तर याच्यामध्ये आता केवायसी करणं बंधनकारक आहे। केवायसी केल्याशिवाय त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे खात्यावर येणार नाहीत। परंतु आता एकाएकानं आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यातील भरपूर शेतकऱ्यांच्या केवायसीच्या याद्या आलेल्या आहेत। ज्या शेतकऱ्यांनी आपला विके नंबर घेऊन सीएससी केंद्रामार्फत केवायसी केलेले, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं पैशाचं वाटप सुरू झालेलं आहे। ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्याची सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाईची यादी आलेली आहे। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं ज्या शेतकऱ्यांचं नाव यादीमध्ये आलेलं त्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी करून घेणं बंधनकारक आहे। एकंदरीत बीड जिल्ह्यासाठी 520 कोटी, नांदेड जिल्ह्यासाठी 812 कोटी, जालना जिल्ह्यासाठी 412 कोटी, याचबरोबर हिंगोली जिल्ह्यासाठी 419 कोटी। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सुद्धा भरपूर गावातील शेतकऱ्यांच्या याद्या आलेल्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी करणे बंधनकारक आहे, कारण की आता केवायसी केल्याशिवाय अतिवृष्टीचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये येणार नाही। याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 221 कोटी रुपये, संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 234 कोटी रुपये। याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती। एकंदरीत 548 कोटी 59 लाख रुपये मंजूर केले होते। काही प्रमाणामध्ये म्हणजे या परभणी जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली होती त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यातलं अनुदान जमा झालं, परंतु परत ज्या शेतकऱ्यांची केवायसी केलेली होती परंतु त्यांच्या खात्यामध्ये अनुदान आलेलं नसेल तर याचं वाटप सुरू झालेलं आहे। आणि ज्या शेतकऱ्यांची केवायसी बाकी आहे त्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचं आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 384 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। बीड जिल्ह्याचे एकंदरीत 3 प्रस्ताव आहेत, ज्याच्यामध्ये 23 कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे, 54 कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे आणि सगळ्यात मोठा 520 कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे। हे सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे मंजूर झालेत, परंतु केवायसी केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे खात्यामध्ये येणार नाहीत, हे सुद्धा शेतकरी बांधवांनी लक्षात घेणं अत्यंत बंधनकारक आहे। याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून 4 ऑक्टोबर 2024 रोजी 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 997 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झाली होती। ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे। याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर 23 सप्टेंबर 2024 रोजी सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जी आर काढला होता, ज्याच्यामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे। परंतु खूप कमी शेतकरी संख्या पात्र आहे। त्याही शेतकऱ्यांना केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे, किंवा ज्या शेतकऱ्यांचे पैसे वाटप बाकी त्याचे सुद्धा लवकरच होतील, अशी संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 40 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 5,500 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या जी आरच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी केलेली आहे, अशा केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ह्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणार आहेत, अशा संदर्भातली माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, एक छोटंसं अपडेट अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातलं जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा। आणि आमचे चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।